नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सोशल मीडिया मित्र गोरक्षनाथ कासार. आज आहे 29 मार्च 2025. मित्रांनो, सकाळी मी एक फेसबुक बघताना एक मला पोस्ट बघितली. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जगातील एकूण लोकसंख्येपैकी म्हणतो बरं का मी, 6% लोक हे आपल्या आरोग्याची काळजी घेतात. म्हणजे त्याच्यातही 6% मध्ये 2% लोक रेग्युलर व्यायाम करतात, जिमला जातात किंवा रेग्युलर म्हणजे व्यायाम करतात. आणि 2% लोक जे आहेत ते रोज चालणे किंवा योगा वगैरे करतात. आणि 2% लोक जे आहेत ते खेळाडू आहेत, म्हणजे ते खेळतात. म्हणजे हे 6% लोक जे आहेत एकूण लोकसंख्येपैकी, ते रेग्युलर आपल्या आरोग्याची काळजी घेतात, नियमितपणे व्यायाम करतात. आणि 94% लोक जे आहेत ते आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. आता तुम्ही कोणत्या टक्केमध्ये ते तुम्हीच शोधा आता. तर 94% लोक जे आहेत ते जर आपल्या आरोग्याची काळजी घेत नसेल तर ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. मागे आता एवढा मोठा कोरोना येऊन गेला, कोरोनाने आपल्याला एवढं मोठं शिक्षण दिलंय, तरी जर आपण गांभीर्याने घेत नसेल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. बरं, व्यायाम करायला वेळ किती लागतो? रोज 24 तासापैकी 24 तास तुम्ही तुमच्या इतर कामांसाठी द्या आणि 1 तास स्वतःसाठी द्या. स्वतःसाठी जागा. 1 तास नसेल मिळत तर अर्धा तास द्या. अर्धा तास नसेल मिळत तर 15 मिनिटं द्या. अहो, 10 मिनिटात सुद्धा भरपूर व्यायाम होतो. पण तो त्याच्यामध्ये रेग्युलर म्हणजे नियमितता पाहिजे, सातत्य पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. तर ही गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते, शेअर करावीशी वाटते, की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कारण सर्वात मोठी संपत्ती जी आहे ती आपलं आरोग्य. आपण किती संपत्ती कमवली, गाड्या घेतल्या, बंगला बांधला, घर बांधलं, प्लॉट घेतला किंवा जमीन घेतली, किती प्रॉपर्टी केली, किती स्थावर मालमत्ता वाढवली, परंतु सर्वात मोठी संपत्ती जी आहे ती म्हणजे आपलं आरोग्य. आणि आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता मला तरी वाटतं, म्हणजे मी तुम्हाला काय शिकवणार किंवा काय सांगणार, मी तेवढी माझी पात्रता नाहीये. परंतु मला असं वाटतं की आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मला हे तुम्हाला शेअर करावंसं वाटलं. तर तुम्ही नक्की आपल्या आरोग्याची काळजी घ्या. जास्त वेळ मिळत नसेल तर निदान 10 मिनिटं का होईना, पण रेग्युलर व्यायाम करा. पण त्याच्यात सातत्य ठेवा, नियमितता ठेवा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. नित्यनेमाने ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा परिणाम जाणवेल किंवा बदल घडून दिसेल. धन्यवाद.